हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राधिका क्रिएटिव्ह शॉर्ट्स. तर मी आहे शिवानी, आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की मी मेहंदी चॅलेंज 30 दिवसाचा घेतलेला आहे. तर त्याच चॅलेंजमधला आज 11वा डे म्हणजे 11 डेचा हा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये मी त्या दिवशी फुल हँड मेहंदी डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचाच मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि तुमच्यासमोर अपलोड केला आहे. तर नक्की पहा हा व्हिडिओ आणि पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथं आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात पण केलेली आहे आणि आपल्या मेहंदीला पण सुरुवात केलेली आहे. आणि इथं मी हा मी स्वतःच्या हातानेच ड्रॉ केलेला आहे, त्याच्यामुळे तो एवढा परफेक्टली हँड ड्रॉ नाही करता आला मला, पण जेवढा होईल तेवढा मी हँड ड्रॉ केलेला आहे ड्रॉइंग पेजवरती. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. इथे मी सुरुवात तर केलेली आहे, आणि जशी की तुम्ही पाहताय की माझ्या मेहंदीमध्ये या 10 दिवसामध्ये बराच चांगला फरक पडलेला आहे. आणि फिनिशिंग पण मला थोडीफारच जमत आहे. तुम्ही पाहताय की जसं की मेहंदी डिझाईनमध्ये मला पहिले एवढीसुद्धा फिनिशिंग जमत नव्हती, पण आता मला थोडीफार माझ्या हातामध्ये सुधारणा झालेली आहे आणि माझ्या डिझाईनमध्ये पण सुधारणा झालेली आहे. आणि बॅकग्राऊंडच्या आवाजाला इग्नोर करा काहीच, कारण मला कुठे शांत जागा भेटतच नाही व्हिडिओला वॉईस देण्यासाठी. त्याच्यामुळेच माझा हा व्हिडिओ उशिरा अपलोड झालेला आहे. जसं की मला कालच अपलोड करायचा होता, पण मग मी आज अपलोड केला आहे, कारण व्हिडिओ तर झाला होता पण त्याला वॉईस देणं शक्य नव्हतं झालं. त्याच्यामुळे वॉईस दिल्यानंतर मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जसं की तुम्ही पाहताय की मी डिझाईन मस्त काढत आहे मी, आणि आता हळूहळू हात मी पूर्ण भरवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही मेहंदी काढण्यासाठी मी खरंच खूप प्रयत्न केलेला आहे आणि खूप मेहनत घेतलेली आहे, कारण ही डिझाईन मी कुठं पाहून नाही काढत आहे. जसं माझ्या डोक्यामध्ये डिझाईन येत आहेत तशा तशा मी इथं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या दिवसामध्ये जे पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहता येतील. इथं ऑलमोस्ट आपल्या हाफ हँडची मेहंदी झालेली आहे, आणि तुम्ही इथं मला पाहतच आहे की किती सुंदर डिझाईन दिसत आहे. ही डिझाईन काढण्यासाठी मला बरोबर 3 घंटे लागलेले आहे, कारण मला म्हणजे मला सवय नसल्यामुळे फुल हँडवर मेहंदी काढण्याची, त्याच्यामुळे मला थोडा जास्त वेळ लागलेला आहे एकाच हँडवर मेहंदी काढण्यासाठी. पण तरी पण मी व्हिडिओमध्ये याची स्पीड वाढवून हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. सगळी तुम्ही पाहता की खरंच खूप सुंदर वाटते ही मेहंदी. जर तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ जर नसाल पाहिले तर नक्की ते पण माझ्या चॅनलवरती जाऊन पहा, आणि त्याला पण लाईक आणि शेअर नक्की करा. आणि मी अजून प्रयत्न करेन की समोरच्या दिवसात पण मी अलग अलग डिझाईन आणण्याचा नक्की प्रयत्न करेन, जेणेकरून मी व्हिडिओ पण अपलोड करू शकाल व तुम्हाला दाखवू शकाल, आणि माझ्या मेहंदीमध्ये पण सुधारणा होईल जेवढी जास्त मी प्रॅक्टिस केली तेवढी. जसं की तुम्ही पाहताय का, मी आता समोरच्या हाताची मेहंदी सुरुवात केलेली आहे. समोरच्या म्हणजे तळ हाताची मेहंदी काढायला मी सुरुवात केलेली आहे. जसं की तुम्ही पाहता की मागची डिझाईन तर खूप सुंदर जमलेली आहे, फिनिशिंग पण छान जमलेली आहे, पण त्याच्या तुलनेत समोरच्या हाताची एवढी खास फिनिशिंग मला नाही जमली. पण तरी पण मी प्रयत्न केला की मी काढाल, आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की याची सुधारणा कराल, आणि पुढच्या हातावर सुद्धा म्हणजे त्या हातावर सुद्धा छान डिझाईन काढण्याचा प्रयत्न कराल.
तर तुम्ही याचा फायनल लुक नक्की पाहून जा गाईज. अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि मला मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बरेच व्ह्यूज आलेले आहेत, जेणेकरून मला 100 पण नव्हते येत, पण आता 1000मध्ये माझे व्ह्यूज जात आहे. तर खरंच खूप थँक्यू. माझ्या चॅलेंजचे अजून तर 12च दिवस पूर्ण झालेले आहे. म्हणजे जसं की हा तर 11व्या दिवसाचा व्हिडिओ आहे 11, पण मी आता 12चा सुद्धा शॉर्ट्समध्ये अपलोड केलेलाच आहे. तर अजून बाकीचे व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे. म्हणजे पुढच्या दिवसाचे पण मी व्हिडिओ दररोज अपलोड करणार आहे. तर नक्की त्या व्हिडिओ पण तुम्ही पहा आणि त्याला पण सुद्धा तुम्ही लाईक शेअर करा आणि नक्की कमेंटसुद्धा करा की कसे वाटले आणि कसे नाही म्हणून. खरंच माझी 12 दिवसामध्येच माझ्या मेहंदीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. जेवढी मला वाटली पण नव्हती. पण प्रॅक्टिसनं खरंच फायदा होतो आणि मी याच्यावर अजून प्रॅक्टिस करेन. आणि नक्कीच पाहू आपण की आपल्याला घरच्या घरी मी मेहंदी शिकले की 30 दिवसामध्ये किती मला मेहंदी आली और किती माझ्या मेहंदीमध्ये सुधारणा झालेली आहे. आणि 30 दिवसानंतर पण मी व्हिडिओ टाकणारच आहे चॅलेंज पूर्ण झाल्यावर पण त्याच्यासाठी पण माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असंच तुम्ही सपोर्ट करा मला. राधिका क्रिएटिव्ह शॉर्ट्स याच नावाने मी इंस्टावर सुद्धा माझं अकाउंट उघडलेलं आहे. तिथं पण जाऊन नक्की फॉलो करा. त्याच्यावर पण मी नवनवीन माझे व्हिडिओचे अपडेट टाकल व व्हिडिओ अपलोडसुद्धा करेल. आणि व्हिडिओमध्ये जे बॅकग्राऊंडचा आवाज येतो आहे तो टी व्हीचा आहे, तर ते इग्नोर करा आणि व्हिडिओला पूर्ण पहा आणि याचा फायनल लुक नक्की पाहून जा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर नक्की पुढचे व्हिडिओ पण माझे पहा. अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय. फायनल लुक नक्की पाहून जा.